BA थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टरमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास लेखनशास्त्र म्हणजे काय, इतिहासाची विविध व्याख्या, व्यक्ती, स्वरूप आणि इतिहासाच्या विविध संकल्पनेचा विचार करायला दिसतो. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आलं असेल की इतिहासाचा विचार करत असताना इतिहासाशी निगडीत असणाऱ्या अनेक गोष्टींची चर्चा आपण जेव्हा करतो तेव्हा असं लक्षात येतं की इतिहास हे सर्वसमावेशक असं शास्त्र आहे की ज्या शास्त्रामध्ये सामाजिक शास्त्राशी निगडीत असणाऱ्या सगळ्याच बाबींचा समावेश होतो. मग या ठिकाणी असं लक्षात येईल की सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला इतिहासाच्या परिभाषेतनं इतिहास ही संकल्पना जगाच्या पुढे मांडता येते. असं बोललं जातं की मानवाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी व्यक्तीने केलेल्या आहे त्या घडामोडींचं, त्यांच्या दररोजच्या घटनांचं, क्रियाप्रतिक्रियांचं, प्रक्रियांचं एकत्रित केलेला अभ्यास म्हणजे मानवी जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून इतिहास लेखनशास्त्र इतिहास शास्त्र आहे किंवा इतिहास आहे असं आपण बोलतो. सुरुवातीच्या प्रारंभिक काळामध्ये आपण असं बघितलं की हेरोडोटसनं इतिहासाची व्याख्या केली. इतिहास त्याला इतिहासाचा जनक मानतो आपण. आणि इतिहासाच्या सर्वसमावेशक संकल्पनेवर आधारलेला इतिहास हे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणण्यापेक्षा शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं काळाची गरज पडते. आणि म्हणून इतिहासावर आपण गेली महिनाभरापासून 1.5 महिन्यापासून आपण ते इतिहास लेखनशास्त्र, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाचे साधन, इतिहासाचे साधनं, इतिहास कला आहे की शास्त्र आहे किंवा इतिहासातील तत्ववेते कोण हेगेल असतील किंवा आपलं कार्ल मार्क्स असेल किंवा रँके असेल, आपण त्यांची सुद्धा आपण संपूर्ण हितचित्त माहिती घेतली. शेवटी आपण असा विचार केला की इतिहास लेखनाचे प्रवाह कोणते आहेत. मग ते वसाहतकालीन इतिहास लेखन असेल किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखन असेल किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखन असेल, अशा विविध स्वरूपामध्ये इतिहास लेखनाचे विविध प्रकार सुद्धा लेखन प्रवाह पाहिला आपण. इतिहासाची साधनांची चर्चा केली आपण. इतिहासाचं वस्तुनिष्ठ पद्धतीचा विचार केला आपण. या सगळ्या गोष्टीतून विचार करत असताना लक्षात आलं की इतिहासाचं पूर्ण अवलोकन केल्यानंतर इतिहासामध्ये काही लोकांना शंका अशी येते की बाबा इतिहास हे शास्त्र आहे की नाही, त्याच्यावर तुमच्या समोर काल भाष्य केलं. आज आपण ओझरचं दर्शन घेऊया, आपण थोडंसं माहिती घेऊया जनरल की इतिहास म्हणजे काय. तर इतिहासाचं धर्मांतरानंद कोसांबीने केलेली व्याख्या खूप सुंदर आहे की इतिहास म्हणजे साधन आणि उत्पादन यांचा परस्पर संबंधातील एक अनुक्रमावर आधारित एक घटना आहे. साधन आणि उत्पादन यांच्याशी निगडीत असणाऱ्या एक अनुक्रमावर आधारलेली घटना आहे असं कोसांबींचं म्हणणं आहे. तर गोसा सरदेसाईंनी म्हटलेलं आहे इतिहास म्हणजे मानवी प्रगतीचा आढावा होय. तर राम मनोहर लोहिया म्हणतात कालचक्रासमवेत मानवी इतिहासाचे चक्र ही विविध संस्कृतीचे उत्थान म्हणजे उत्पादन आणि पतन यांच्या वर्तुळात अविरतपणे फिरत असताना दिसतात. त्याला इतिहास म्हणायचं. रॅप्सन म्हणतो इतिहास म्हणजे घडलेल्या घटना किंवा विचार यांच्या उन्नतीचं सुसंबद्ध असं शास्त्र होय. तर कार्लाईलने म्हटलं थोर व्यक्तींचं चरित्र म्हणजे इतिहास आणि त्यांनी बजावलेल्या कामगिरीचा वृत्तांत सांगणे म्हणजे इतिहास. किंवा कोटिंग सुद्धा इतिहास ही मानवी कृतीची नोंद आहे असं म्हणतो. फ्रान्सिस बेकर यांनी मानवाला शहाणा बनवणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास आहे असं इतिहासाबद्दलचं विविध व्याख्या आपण बघत आहोत. आपण यापूर्वी जर भाष्य केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. पण इतिहास हा मानवी जीवनाशी निगडीत असल्यामुळं मानवानं केलेल्या भौतिक अभौतिक कल्पनांचं, मानवानं केलेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांचं, मानवाच्या घडामोडींचं, मानवाच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या सगळ्याच गोष्टींची उहापोह चर्चा करणारं शास्त्र म्हणून इतिहास शास्त्र असं बोलता येईल. आणि मग या इतिहासाचं अवलोकन करून साधनांच्या आधारे त्याचं लिखाण करणं, त्याचं माहिती लिहून काढणं याला लेखनशास्त्र असं म्हणूया. आणि इतिहास लिहिताना कोणकोणते अडथळे येतात, कोणकोणते अडचणी येतात, कोणकोणता आकस निर्माण होतो याची चर्चा आपण केली. इतिहास लिहिणारा हा कसा असेल, इतिहास हा कशा पद्धतीने मांडताना त्याच्यावर जातीचा आकस असतो, त्याच्यावर बंधनं असतात, त्या गटाचा समूहाचा कुठला तरी तो असतोच. आणि त्याच्यामुळे पर्यायानं इतिहास मांडताना एका गटाला न्याय मिळेल याची शाश्वती नसते. पण इतिहासकारांना सगळ्याच गोष्टींना प्रामाणिकपणे इतिहास मांडावा, सत्य आहे तेच लिहावं
अशाही प्रकारचं एक इतिहास लेखनाबद्दलचं एक दृष्टिकोन मांडला जातो. पण इतिहासाच्या विविध स्वरूपातल्या व्याख्याचं स्वरूपात अर्थ बघत असताना प्रोफेसर लेखी म्हणतो, इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण आहे. नैतिक मूल्यांचं जोपासना करणारं शास्त्र म्हणजे इतिहास असे म्हणतात. सर जॉन सिली म्हणतात, पूर्वी घडून गेलेले राजकारण म्हणजे आजचे इतिहास आणि सध्याचं राजकारण म्हणजे उद्याचा इतिहास. पूर्वी घडून गेलेलं जे राजकारण होतं, या राजाने त्याच्यावर आक्रमण केलं, त्या राजाने तशा प्रकारचं केलं, अशा प्रकारची घटना घडली, तशा प्रकारचा इतिहास घडला वगैरे वगैरे, हा झाला इतिहास. म्हणजे प्राचीन काळात घडलेल्या घटनांचा राजकारणांचा आढावा घेणं म्हणजे इतिहास. आणि सध्या जे घडत आहे ते उद्याचा इतिहास होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोघांना एकत्रित करणारी बाब म्हणजे इतिहासशास्त्र होय, अशी कल्पना या ठिकाणी जॉन सिली म्हणतो. हार्डरचं म्हणणं आहे, इतिहास म्हणजे घटनांची साखळी, एकानंतर एक सतत चालू असतं, बंद कधीच पडत नाही. तर ॲक्ट यांनी इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची गाथा आहे. मानवानं आपल्या मुक्तीसाठी जे प्रयत्न केले, आपल्या विकासासाठी जे प्रयत्न केले, आपल्या कल्याणासाठी जे काही योजना राबवल्या, त्या सगळ्यांची उहापोह करणारं शास्त्र म्हणजे इतिहास होय, असं या ठिकाणी उल्लेख करता येईल. तर हेरोडोटसनं म्हटलं, भूतकालीन मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय. E.H. कार्ल यांनी फार सुंदर व्याख्या केलेली आहे की प्राचीन किंवा भूतकाळात घडून गेलेले डायलॉग वर्तमान काळात सांगताना तो इतिहास आहे, असा सरळ सरळ अर्थ आपण लावूया. म्हणजे अशा विविध संकल्पनेच्या माध्यमानं इतिहासाच्या विविध अंगांनी चर्चा या ठिकाणी होताना दिसते. इतिहास हे शास्त्र आहे. इतिहास हे शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासला गेला पाहिजे, लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, लोकांना तो कळला पाहिजे, असाही एक दृष्टिकोन त्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून इतिहास ही बाब व्यक्तीशी निगडीत असल्यामुळं व्यक्तीनं केलेल्या कार्यांचा आढावा घेणं हे इतिहासाचं पहिलं अद्यक कर्तव्य असल्यामुळं इतिहास हे सर्वसमावेशक मानवी जीवनाचा घडामोडींचा किंवा मानवी जीवनाच्या क्रिया आणि प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र करतं. मग ते भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल किंवा भूतकाळात वर्तमान काळात घडणाऱ्या घटना उद्या भविष्यासाठी ते इतिहास बनवू शकतो, अशा प्रकारचं. म्हणून अशा या इतिहासाच्या विविध व्याख्यातनं जर तुम्हाला काही प्रश्न आले तर त्याच्यात आपण चर्चा केलेली आहे. पण समजा जर असं विचारलं गेलं किंवा इतिहासाची व्याप्ती किंवा मर्यादा काय आहे, तर या ठिकाणी इल्टन यांच्या मते सर्व इतिहासाचे उत्तम लिखाण हे एका अर्थाने जागतिक इतिहासाचा भाग आहे. कारण एका छोट्या देशाच्या इतिहासाचा विचार करताना जगाचा विचार टाळता येत नाही. म्हणून इतिहासाची व्याप्ती ही अमर्याद आहे. म्हणजे इतिहासाची व्याप्ती जर बघत असाल किंवा मर्यादा पाहत असेल तर जगाच्या पाठीचा अभ्यास करत असताना एका छोट्या कानाकोपऱ्यात घडलेल्या घटनांचा सुद्धा संदर्भ घ्यावा लागतो. म्हणजे तेव्हा जागतिक इतिहास होतो. म्हणजे याची व्याप्ती अगदी छोट्या स्वरूपापासून तर मोठ्या विशाल स्वरूपापर्यंत याचा समावेश होतो. म्हणून इतिहासाची मर्यादा, इतिहासाची व्याप्ती ही फार मोठी आहे, हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. त्यानंतर इतिहासाची व्याप्ती वाढत जाण्याची जी कारणं आहेत, इतिहासाची व्याप्ती का वाढते तिची कारण जर पाहायची असेल तर एक अतिप्राचीन शिलालेख जे सापडलेले आहेत. शिलालेखाच्या पाठीमागे किंवा आपण शिलालेख सापडतात, उत्खननावर सापडतात किंवा जागोजागी ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी सापडतात. त्या ठिकाणी दगडावर लिहिलेले जे शिलालेख आहे ते शिलालेख नवनवीन शोधली जात आहेत, ती सापडत आहे. म्हणून नवनवीन संस्कृतीचा, नवनवीन विचारांचा, नवीन घटनांचं समोर माहिती येत आहे. म्हणून असंही म्हणता येईल आपल्याला की शिलालेखांचा जेवढा शोध लागेल, जेवढा अभ्यास होईल, तेवढं जास्तीत जास्त इतिहासाची मर्यादा वाढत जाणार. दुसरी गोष्ट अशी की नवीन भौगोलिक शोध, जे नवनवीन भौगोलिक शोध लागत आहेत, निरनिराळ्या प्रदेशामध्ये, भूप्रदेशामध्ये उत्खनन केलं जात आहे, त्या ठिकाणी माहिती मिळवली जात आहे. त्या माहितीच्या आधाराने, उत्खननाच्या आधारे ते नवनवीन भौगोलिक शोध लागल्यामुळं लोक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले, स्थलांतर करू लागले. स्थलांतर केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणच्या परिसराचा इतिहास कळायला लागलेला आहे आणि म्हणून इतिहासाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यानंतर तिसरं कारण आहे बौद्धिक दृष्ट्या विश्लेषण. काय झालं की इतिहासशास्त्रामध्ये अभ्यास करणारे निरनिराळे तत्ववेत्ते पुढे आले, इतिहासकार पुढे आले. इतिहासकार संशोधकांनी आपापल्या पद्धतीनं शोधलेल्या गोष्टींच्या आधारे नवनवीन सिद्धांत मांडले. नवनवीन सिद्धांत मांडल्यामुळं
नवीन शोध आणि संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये बौद्धिक चातुर्यता आली. बौद्धिक चातुर्यता आल्यामुळे बुद्धीच्या पटलावर मांडणाऱ्या अनेक घटनांची, अनेक सिद्धांतांची चर्चा याच्यामध्ये होऊ लागली. म्हणून काय झालं, इतिहासाची व्याप्ती वाढत गेली. ते चौथं कारण आहे घटनेच्या विश्लेषणाची मर्यादा. आता कोणती घटना कशी घडली त्याचं विश्लेषण कसं करावं. समजा उदाहरणार्थ घटना घडली, विषय संपला असं नाहीये. पूर्वी अशा प्रकारचा इतिहास होता, आता तसं नाही मित्रांनो. इतिहासामध्ये आता काय झालं की ती घटना तिथंच का घडली, तिची कोणती कारणं आहेत, ती का घडावी, असं का ठरलं होतं वगैरे वगैरे, किंवा त्या घटनेची वैशिष्ट्य कोणती, त्या घटनेचे स्वरूप काय आहे, त्या घटनेचा उल्लेख कशा पद्धतीचा आहे, त्या घटनेचा इतर घटनेशी संबंध जुळतो का, त्या घटनेच्या संदर्भात इतर परदेशात आणि देशामध्ये सापडलेली साधनं कोणती आहेत, त्या साधनांची चर्चा करताना टीकात्मक परीक्षण कसं करता येईल. म्हणजे असे विशाल स्वरूपामध्ये त्या घटनांचा अभ्यास करण्याची प्रथा दिवसेंदिवस विकसित झाल्यामुळं घटनेच्या विश्लेषणाच्या मर्यादा वाढल्या. मर्यादा वाढला म्हणजे याचा अर्थ असा, इतिहास लेखनाची व्याप्ती वाढली. मित्रांनो, तुम्हाला असं म्हटलं इतिहासाची व्याप्ती वाढण्याची कारण कोणती, तर सरळ सरळ अति प्राचीन शिलालेख जे नवनवीन शोधले जाऊ लागले, त्याच्यातनं अभ्यास होऊ लागला आणि विकास होऊ लागला. दुसरी गोष्ट, नवीन भौगोलिक शोध लागले. नवनवीन भौगोलिक शोधाच्या ठिकाणी मानवी जीवनाचा उत्क्रांतीचा किंवा मानवी जीवनाच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या रूढी परंपरेचा, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मानवी वस्त्यांचा अभ्यास होऊ लागला. पर्यायाने इतिहासाची व्याप्ती वाढली. तिसरी गोष्ट, बौद्धिक दृष्ट्या निरनिराळे विचार प्रवाह, नवनवीन शोध संशोधन यामुळं अजून इतिहासाची व्याप्ती वाढताना दिसते. आणि शेवटचं कारण बघितलं, घटनेच्या विश्लेषणाची मर्यादा वाढत गेलेली आहे. घटनेचं विश्लेषण तिथंच का घडले, घडण्याची कारणं कोणती, परिणाम कोणतं, स्वरूप कोणतं, वैशिष्ट्य कोणतं, त्याचं टीकात्मक परीक्षण काय, त्याचं मर्यादा काय, त्याचा निष्कर्ष काय वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टींची उहापोह होऊ लागल्यामुळं साहजिकच काय झालं की घटनेच्या विश्लेषणाची मर्यादा वाढल्यामुळं इतिहासाची व्याप्ती वाढली. असं एक चौथं कारण आपल्याला सांगता येईल. तर अजून एक लक्षात घ्या, प्राध्यापक ट्रिव्हिलियर यांनी इतिहासाची व्याप्ती वाढण्याचे 3 आधारस्तंभ मांडले आहेत. इतिहासाच्या व्याप्तीचे 3 आधारस्तंभ या ट्रिव्हिलियर यांनी मांडलेले आहे. तो म्हणतो शास्त्रीय पद्धत, दुसरा एक कल्पना शक्तीवर आधारलेली, आणि तिसरं वाङ्मयीन. आता एक शास्त्रीय पद्धत, इतिहासामध्ये जोपर्यंत शास्त्रीय पद्धत येत नाही, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या घटनेचं अवलोकन करणं, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या इतिहासाचा आढावा घेणं, जेव्हा अशा पद्धतीने कार्य होतं, मग असं का घडलं असेल, तर तर्कनिष्ठता काय असेल, त्याचे काय कोणते मुद्दे असतील, कोणते भाष्य असतील वगैरे वगैरे. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून जसं पदार्थ विज्ञान, इतर शास्त्रामध्ये जसा अभ्यास केला जातो, शास्त्रीय पद्धतीने त्या संशोधन केलं जातं, तशा प्रकारचं शास्त्रीय पद्धतीने संशोधन आणि शोध करून त्याची मांडणी केली जाते. म्हणून इतिहासामध्ये शास्त्रीय पद्धतीमुळे इतिहास दिवसेंदिवस विकसित होताना दिसतो. म्हणून इतिहासाची व्याप्ती वाढते. एक आधारस्तंभ आपल्याला प्राध्यापक ट्रिव्हिलियर यांचं मत या ठिकाणी मान्य करावं लागतं. दुसरं एक आहे की कल्पनाशक्तीवर आधारलेलं. कल्पना मानवी जीवनाच्या इच्छा आकांक्षाच्या पलीकडं व्यक्ती जेव्हा कल्पना करू लागतो, त्यावेळेस कल्पनांच्या आधारावर कोणकोणत्या देशात कशा प्रकारची संस्कृती घडली असेल आणि ती प्रत्यक्ष पाहणं आणि तिच्यावर वितर्क लावून त्याचा सखोल अभ्यास करून शोध संशोधनाच्या माध्यमानं सत्यता उकळून काढण्याची परंपरा दिवसेंदिवस नवसंशोधकांमध्ये वाढत गेल्यामुळं इतिहासाची व्याप्ती वाढत आहे. असा एक दुसरा आधार या ठिकाणी प्राध्यापक ट्रिव्हिलियर यांनी सांगितलं. तिसरा आधार त्यांचा आहे वाङ्मयीन. साहित्य इतके सापडत आहे दिवसेंदिवस आणि साहित्य रचना इतकी होत आहे की अरब देशातले असतील किंवा भारतीय देशातले असतील किंवा इंग्रज देशात वाटेल तशा प्रकारची आता निरनिराळ्या भाषेमध्ये, पूर्वी आमच्याकडे प्राचीन भाषा होती, नंतर मध्ययुगामध्ये उर्दू आली, अरबी आली, फारसी आली, इंग्रजी आली. म्हणजे अशा प्रकारच्या निरनिराळ्या भाषाशास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य रचना झाल्यामुळं त्या साहित्यामध्ये त्या देशातल्या, त्या परिसराच्या, त्या लोकांच्या घटनांचा आढावा कशा पद्धतीनं मांडला गेलेला आहे
हे लक्षात येऊ लागलं. नवसंशोधक नवनवीन साहित्याचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करू लागले. त्यामुळे झालं काय की इतिहासाची व्याप्ती वाढताना दिसते. म्हणून प्राध्यापक ट्रिव्हलन यांच्या मते ट्रिव्हलन यांनी शास्त्रीय आणि कल्पनाशक्तीवर आधारलेलं आणि वाङ्मयीन या 3 मुख्य मुद्द्यावर इतिहासाची व्याप्ती आधारस्तंभित आहे असं या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. दुसरं, प्राध्यापक बोधींच्या मते व्याप्तीचे 3 तत्व आहेत. व्याप्तीचे 3 तत्व प्राध्यापक बोधींनी सांगितलेलं आहे. एक त्यांनी म्हटलं, ज्या शाश्वत तत्वावर इतिहास आधारलेला आहे ती तत्व जाणून घेतली पाहिजे. ज्या पक्क्या मुद्द्यांवर, ज्या शाश्वत तत्वांवर, जे प्रिन्सिपल असे आहे की ते शाश्वत आहे, गॅरंटेड आहे, अशा शाश्वत तत्वांवर आधारलेला आहे तो इतिहास हा जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरं, काही मर्यादेपर्यंत भावी घटना वर्तविता आल्या पाहिजेत. काही मर्यादेपर्यंत, म्हणजे असं घडलं नसतं तर, आणि हे तिथंच का घडलं, इकडं घडलं असतं तर, असे तर्क वितर्क, इथंच का घडलं असे तर्क वितर्क मर्यादा सुद्धा या ठिकाणी आल्या पाहिजेत. इतिहासाच्या जडणघडणीतील शाश्वत मूल्य ओळखता आली पाहिजे. इतिहासाच्या याच्यामध्ये लिहित असताना इतिहास जडणघडण होत आहे, इतिहासाची मांडणी होत आहे, पुनर्मांडणी होत आहे, ते करत असताना त्याच्यातले जे शाश्वत मूल्य आहे ते समोर आले पाहिजे, ती ओळखता आली पाहिजे लिहिणाऱ्याला. हा दृष्टिकोन इतिहासाच्या संकल्पनेमुळे पाहावयास मिळतो. म्हणून एकंदरीत इतिहासाच्या वाढत्या व्याप्तीमुळं समाजातील सर्व घटकांची नोंद इतिहास घेऊ शकलेला आहे. बदलत्या परिस्थितीनुसार पूर्वीच्या इतिहासाविषयी संकल्पना मागे पडत गेली आहे आणि आता केवळ राजा किंवा असं समाज अशा घटना हे न ठेवता तर राजापुरता स्मित असं इतिहासाचा अभ्यास न ठेवता आता राजाच्या पलीकडं तेथील सामान्य जनतेचं जीवन कशा प्रकारचं होतं किंवा तेथील गुलामांचे जीवन काय होतं, गुलामांनी काय केलं, कामगारांनी काय केलं, कष्टकऱ्यांनी काय केलं, सबाल्टर्न हिस्ट्री, अशा प्रकारचं आता काय झालं की वंचितांचा इतिहास, मागासवर्गीयांचा इतिहास, कामगारांचा इतिहास, शेतकऱ्यांचा इतिहास, तिथं असणाऱ्या गुलामांचा इतिहास, नोकरदारांचा इतिहास, अशा पद्धतीनं वंचितांचा इतिहास मांडण्याची परंपरा पुढे आली. आणि मग सबाल्टर्न हिस्ट्रीच्या माध्यमानं एक राजापुरता मर्यादित न राहता आता इतिहास चौफेर अभ्यास करू लागलेला आहे. म्हणून इतिहासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या 2-4 व्याख्या घेतल्या. त्यानंतर इतिहासाची व्याप्ती मर्यादा आपण बघितली. मर्यादामध्ये पहिल्यांदा इतिहासाची व्याप्ती वाढण्याची 4 कारणं आपण बघितली. त्यात अतिप्राचीन शिलालेख, दुसरं नवीन भौगोलिक शोध, बौद्धिक दृष्ट्या विश्लेषण आणि घटनेच्या विश्लेषणाची मर्यादा, ही 4 मुख्य कारणं आपण त्याची बघितली. त्यानंतर प्राध्यापक ट्रिव्हलन यांनी सांगितलेले आधारस्तंभ 3 इतिहासाच्या व्याप्तीसाठी. एक शास्त्रीय पद्धत, दुसरं कल्पनाशक्तीवर आधारलेलं आणि तिसरं वाङ्मय. अशा 3 मुख्य तत्वावर इतिहासाची व्याप्ती वाढलेली दिसते. त्यानंतर प्राध्यापक बोधींच्या मते आपण असं म्हटलं की इतिहासाचे 3 तत्व आहेत, जे तत्व शाश्वत मूल्यांशी निगडीत आहे आणि ते ओळखता आली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणलं. एकंदरीत ओव्हरऑल आपण विचार करता येईल की इतिहास फक्त राजांपुरता मर्यादित न राहता आता संपूर्ण जगाचा, संपूर्ण परिस्थितीचा, वंचितांचा, मागासलेल्या वर्गांचा, तेथील प्रशासनाचा, तेथील लोकांचा, त्या राजांचा, राजकन्यांचा, त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सरदारांचा, त्याही पलीकडं वंचित जे बहुसमाज जो या जगाच्या पाठीवर राहतो, ज्यांच्या राज्य करतात त्या लोकांचा सुद्धा इतिहास, म्हणजे अशा पद्धतीनं निरनिराळ्या क्षेत्रामध्ये मर्यादेच्या पलीकडं इथपर्यंत आता इतिहास हे अभ्यासला जाऊ लागला. म्हणून इतिहासाची मर्यादा दिवसेंदिवस वाढत आहे, हे मित्र लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपण इतिहासाची व्याख्या, इतिहासाची मर्यादा बघितली. आता आपण इतिहासाचं स्वरूप बघू. इतिहासाचं स्वरूप कसं आहे तर हेगेल आणि कार्ल मार्क्स यांनी इतिहासाचे स्वरूप मांडलेले आहे. त्यांच्यामध्ये इतिहास 3 गोष्टीवर भर देण्यात आला आहे. कार्ल मार्क्स आणि हेगेल यांच्या मते इतिहासामध्ये 3 गोष्टीला भर देण्यात आलेला आहे. पहिली गोष्ट
भूतकाळात होऊन गेलेल्या घटनातून सत्य शोधन केले गेले पाहिजे. भूतकाळाच्या घटना घडून गेल्या, त्या घटनांचं फक्त सत्य शोधलं गेलं पाहिजे. दुसरं, घटना जशा घडल्या तशाच त्या वर्तमान काळात मांडता आल्या पाहिजे. जे सत्य घडलं तेच मांडायचं, त्यात थोडंसं आपल्या मनाचं टाकून त्याला थोडं विश्लेषण मोठं करायची गरज नाही. तर तिसरं, ज्ञात असलेल्या घटनेचा अन्वयार्थ लावून त्याचे यथायोग्य स्पष्टीकरण करता आले पाहिजे. असं 3 तत्वांवर आधारलेलं इतिहासाचं स्वरूप असं कार्ल मार्क्स आणि हेगल यांनी म्हटलेलं आहे. तर रँके यांनी याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास लोकांसमोर मांडला जावा आणि तो सच्चा इतिहास मांडावा अशा प्रकारचा आग्रह झालेला आहे. म्हणून इतिहासाचं स्वरूप खालील गोष्टींवर अवलंबून असतं असं सर्वसामान्यपणे आपल्याला म्हणता येईल. मग इतिहासाचं स्वरूप सर्वसामान्यपणे कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं मित्रांनो? एक, सर्व इतिहास हा समकालीन इतिहास असतो. सर्व इतिहास जगाच्या पाठीवरचा हा समकालीन इतिहास असतो. इतिहास म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ यांच्यातील कधी न संपणारा दुवा. वर्तमान काळ, भूतकाळ आणि हे कधी न जाईल. कालचं घडलेली घटना ती आज इतिहास आहे, आजचा इतिहास, आजची घटना उद्या इतिहास म्हणजे कधी न संपणारा संवाद आहे. तिसरं, इतिहासात मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मूल्यमापन करताच आलं पाहिजे, कारण ह्या घटनेचं अवलोकन करताना, टीकात्मक परीक्षण करताना तुम्ही कोणकोणते तर्क वितर्क लावतात, कोणते निष्कर्ष काढतात, त्याच्यावर आधारलेलं त्या घटनांचं अवलोकन करण्याची पद्धत तुमची कशी आहे याच्यावर डिपेंड आहे. म्हणून ते सत्य कथनाच्या माध्यमानं, पुराव्याच्या माध्यमानं तो सत्य कथन मांडता आलं पाहिजे. आणि इतिहास स्वायत्त आहे, काय टेन्शन नाही, स्वातंत्र्य आहे, मांडणी करा, पण मांडणी करताना सत्यांचाच विचार ठेवून सत्यमेव जयते या पद्धतीनं जर तुम्ही त्याची मांडणी केली तर इतिहासाचं विश्लेषण अधिक जोमानं आणि व्यवस्थित होऊ शकतं असंही करता आपल्याला सांगता येईल. म्हणून सर्वसामान्यपणे मित्र, काल 2-4 मुलांनी मला प्रश्न टाकला होता की सर पेपरला जायचं, आता 2-3 दिवसांनंतर परीक्षा आहे, तर आम्हाला फक्त इतिहास लेखनशास्त्राचं थोडंसं प्रस्तावना आणि व्याख्या आणि 2-3 मुद्दे फक्त सांगा, स्वरूप आणि मर्यादाबद्दल. तर मी तुम्हाला इतिहासाची व्याख्या, त्याची मर्यादा म्हणजे त्याची व्याप्ती आणि स्वरूप याचं एक सारांश रूपानं या आपल्या ह्या छोट्याशा तासिकामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की तुम्हाला ते कळलं असेल, कारण इतिहास लेखनशास्त्रावर आपण व्यवस्थितपणे तासिका घेतलेल्या आहे, त्याचा अहवाल लिहून दिलेला तुम्हाला, तुमचे नोट दिलेले तुम्हाला ग्रुपवर टाकलेले, त्यामुळे चिंता काहीच नाही. फक्त तुम्हाला काही मुलांनी, काल मला 2-3 मुलींनी एक प्रश्न टाकला होता, सर इतिहासाची व्याख्या, स्वरूप आणि मर्यादावर 2-3 शब्द बोला. 2-3 नाही, पूर्ण तासच घेतला, चिंता करू नका, तुम्हाला काही अडचण नाही, व्यवस्थित मांडणी करा. कारण मला विश्वास आहे माझे विद्यार्थी यशस्वी होणार आहे, कारण त्यांनी तास घेतलेले, तास बघितलेले, तास त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे इतिहासाचं स्वरूप या दृष्टिकोनातून, इतिहासाची मर्यादा या दृष्टिकोनातून किंवा इतिहासाची व्याख्या या दृष्टिकोनातून मी तुमचं सारांश रूपानं इतिहासाची व्याख्या, स्वरूप आणि मर्यादा या तुमच्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेला आहे. याच्यात मला असं वाटतं की तुमचं समाधान झालं असेल. इथं आपण थांबूया. तुम्हाला पुन्हा काय अडचण आहे, तुम्हाला परत SMS करावं, पुन्हा डबल काळजी करू नका, पुन्हा तुमच्या याच्यावर व्हिडिओवर मी येईल, काळजी करू नका, प्रश्नाचे उत्तर देईल. फक्त तुमच्या शंका निरसन करणं हे माझं काम आहे. शंका आली परत SMS करा, मी तुम्हाला उत्तर देईल. इथं आपण थांबूया. नमस्कार.